नमस्कार, माझं नाव डॉक्टर शिवानी देसाई गांगण। आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत। सम्राट आयुर्वेद परळमधनं मी आज तुमच्या भेटीला परत आली आहे। आजचा आपला विषय आहे विषम आहार। विषम म्हणजे काय तर अर्थात चुकीचा आहार। काय होतं ना, सध्या आपल्या एकंदर लाईफस्टाईलमध्ये लेट नाईट क्रेविंग्स किंवा उशिरा काहीतरी खाणं, मध्यरात्री काहीतरी खाणं असा एक नवीन ट्रेंड झाला आहे। अर्थात ते आपण कुठून तरी आत्मसात केलेली गोष्ट आहे किंवा आजकाल काही कारणास्तव म्हणजे अभ्यासासाठी किंवा लेट उशिरापर्यंत जॉब आहे किंवा नाईट शिफ्ट आहे किंवा आता सध्या म्हटलं तर गणपतीचं डेकोरेशन सुरू आहे म्हणून रात्रीचं जरा जास्तीचं जागरण होतं। मग रात्री ते जागरण करताना किंवा त्या काही गोष्टी करताना भूक लागते, मग आपण काहीही खातो। पण हे सगळं योग्य आहे का? कारण विषम आहार म्हणजेच काय तर जो चुकीचा आहे, आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी जो हानिकारक आहे तो चुकीचा आहार। वेळेच्या आधी खाल्लेला किंवा वेळेच्या नंतर खाल्लेला जो आहार आहे, जो आपल्या शरीराला हानी पोचवतो त्याला म्हणतात विषम आहार। आयुर्वेदाने हा विषम आहार जो आहे हा कम्प्लिटली टाळावा, म्हणजे हा विषम आहार करू नये असं सांगितलेलं आहे। बरं, इथे वेळ म्हणजे काय आहे तर तुम्हाला जेव्हा भूक लागते, तुमचा अग्नी जेव्हा तुम्हाला सिग्नल देतो की मला आता भूक लागलेली आहे, मला आता काहीतरी खाल्लं पाहिजे, ती म्हणजे योग्य वेळ। नाहीतर युजली कसं होतं ना की 1 वाजला चला आता जेवायला बसूया किंवा संध्याकाळी 9 साडेनऊ झाले चला आता जेवायला बसूया, म्हणजे तेव्हा तुम्हाला भूक असो किंवा नसो, सगळी घरातली माणसं जेवत आहेत किंवा ऑफिसमधला लंच टाईम झाला आहे म्हणून मी जेवलो किंवा मी जेवले, हे असं मला पेशंट्स सांगतात। पण इथे तुमची वेळ म्हणजे तुमची भूक आहे। जेव्हा तुम्हाला भूक लागली आहे तेव्हाच तुम्ही आहार घेणं हे अपेक्षित आहे। वेळेच्या आधी म्हणजे भूक लागलेली नसताना जर आहार घेतला तर शरीरात असलेल्या लघुतेमुळे ना अजीर्णासारखी लक्षणं दिसतात आणि ही अजीर्णासारखी जी लक्षणं आहेत ती तुम्हाला पुढे जाऊन एका वेगळ्या मोठ्या आमवातासारख्या किंवा डायबिटीजसारख्या डिझीजला सुद्धा तुम्ही बळी पडू शकता। हेच उलट पक्षी जर भूक नाही आहे म्हणजे वेळ निघून गेलेली आहे, तुमची भूक एका विशिष्ट वेळेला तुम्हाला भूक लागली होती पण काही कारणास्तव तुम्ही तेव्हा खाऊ शकला नाहीत आणि त्याच्यानंतर 2-3 तासांनी खाल्लं तर म्हणजे वेळ निघून गेल्याच्या नंतर जर आहार घेतला तर तो आहार कधीच आपल्याला व्यवस्थित पचत नाही, उलट तो अजून पचन संस्थेला आपल्याला त्रास देतो। कारण त्यावेळेस जो वाढलेला वात आहे तो त्या जठराग्नीला पूर्णपणे नष्ट करून टाकतो आणि पुढे आपल्या अन्नाचं पचन होत नाही। त्याच्यामुळे सुद्धा इतर अनेक व्याधी, मोठे व्याधी जेव्हा आपण फ्युचरमध्ये आत्ता जे होतात त्याचं ही कारणं कुठेतरी आत्ताच सुरू आपण करतो किंवा त्याच्या कारणांना लीड करण्यासाठी ज्या गोष्टी असतात ह्या आपल्याकडनं नकळतपणे अशा होतात। आणि लेट नाईट क्रेविंगचा हा विषय असा असतो की ज्यावेळेस तुम्ही ऑलरेडी रात्री जेवण झालेलं असतं आपलं किंवा डिनर टाईम तुमचं झालेला असतो, पण तरीसुद्धा रात्री 1 वाजता 2 वाजता आपल्याला असं आपली मनातनं असं वाटतं की नाही मला भूक लागली आहे किंवा आजकाल तर त्यासाठी खास रेस्टॉरंट्स किंवा आपण जसं ॲपवरनं वगैरे जेवण त्याच्यासाठी खास सोयी केलेल्या असतात की तुम्हाला रात्री भूक लागली तर तुम्ही आमच्याकडे ह्याच्यावरनं हे ऑर्डर करू शकता। म्हणजे हे खूप चुकीची गोष्ट आहे की तुम्ही लेट नाईट जर खात असाल तर तुम्ही तुमच्या शरीराला खूप जास्त त्रास देत आहे। जी काय आहे ना की ते त्या पर्टिक्युलर वेळेला तुम्हाला एक क्षणिक सुख देऊन जाऊ शकतं, पण तुमच्या शरीरावर, तुमच्या पचनसंस्थेवर मात्र त्याचा फार वाईट परिणाम होऊ शकतो। म्हणून लेट नाईट क्रेविंग्स किंवा वेळेच्या विरुद्ध वेळेला विषम आहार करणं हे प्लीज टाळा। दुसरी गोष्ट अशी असते की जेव्हा तुम्ही लेट नाईट काहीतरी खाता आणि त्याच्या आधी तुमचं ऑलरेडी डिनर झालेला असतो त्यावेळेस ते ओव्हर इटिंग होतं, म्हणजे ऑलरेडी आपण पोटभर अन्न घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा फक्त एक तलफ आली म्हणून चहा प्यायलो किंवा आईस्क्रीम खाल्लं किंवा सगळेजण काहीतरी मॅगी बनवून खाल्ली, हे जे आपण करतो ह्याची गणना ओव्हर इटिंगमध्ये होते आणि ह्या ओव्हर इटिंगचं डायजेशन न झाल्यामुळे सुद्धा आपल्या पचनसंस्थेवर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात। सो कुठल्याही चुकीच्या ट्रेंडला बळी पडू नका। जेव्हा तुम्हाला भूक लागली आहे तेव्हाच तुम्ही खा। ह्याच्या व्यतिरिक्त जर मला रात्रीची अभ्यासासाठी करण्यासाठी मला जागरण करावी लागतं किंवा मला माझा जॉब असा आहे की रात्री मला जागरण करावंच लागतं, मग मला भूक लागते, मग मी काय केलं पाहिजे, ह्याची तुम्हाला उत्तरं हवी असतील तर नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा। मी तुम्हाला त्या गोष्टीचा नक्की हेल्दी सोल्युशन देईन। थँक्यू, बाय।